वरळीमध्ये बेस्ट बसच्या थांब्यावरून ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू झालाय। वरळीमध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात बेस्टचा बसचा थांबा मेट्रोच्या कामादरम्यान काढला होता। हा थांबा शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी अभिजित पाटील यांनी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून लावून घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलं। तर शिंदे सेनेच्या नगरसेविका वनिता दत्ता नरवणकर यांनी हे काम आपण केलंय असे बॅनर झळकवलेले आहेत। या प्रकारामुळे वरळीमध्ये ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। वरळीतील आचार्य आत्रे बस स्टॉपवरून ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते। एकूणच या बॅनरबाजीतून श्रेयबाजी आपल्याला पाहायला मिळते। श्रेयवाद या ठिकाणी होतोय कारण हा आचार्य आत्रे बस स्टॉप जो आहे तो मेट्रोच्या कामामुळे काढण्यात आला होता। यातील बरेचसे म्हणजे या भागामध्ये 5-6 बस स्थानकं ही काढण्यात आले होते। मात्र आता मेट्रोची कामं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बस स्थानकं ही बसवण्यात येत आहेत। मात्र एकूणच वर्ष दीड वर्ष हे मेट्रो सुरू होऊन झालेले आहेत। मात्र लवकरात लवकर बस स्टॉप हे पुन्हा लावण्यात यावे आणि या बस थांबे जे आहेत ते पुन्हा सुरू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून अभिजित पाटील जे युवासेना उपविभाग अधिकारी वरळी विधानसभेचे आहेत त्यांच्याकडून करण्यात आले होते। त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं पत्र दाखवलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे सुद्धा पदाधिकारी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे दत्ता नरवणकर असतील आणि नगरसेविका वनिता दत्ता नरवणकर आहेत यांनी सुद्धा आपल्या प्रयत्नातून ही पुन्हा बस स्टॉप जो आहे तो सुरू झाला असं एकंदरीत या बॅनरवरती म्हटलेलं आहे। त्यामुळे शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे दोघांचेही बॅनर हे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या भागामध्ये आपण जर बघितलं तर बस स्टॉपची कामं सुरू झालेली आहेत। बस स्टॉप लावण्यात येत आहेत। मात्र हे बस स्टॉप लावण्यात येत आहेत, एकूण बस स्टॉप पुन्हा लावून झाले नाहीत। मात्र दुसरीकडे बॅनरबाजी करून या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याकडून कुठेतरी श्रेयवादाची लढाई झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, जी24 तास, मुंबई।